टी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. काळाबाजारीमुळे ठाण्यात गॅस टंचाई. ठाणे हॉटेल संघटनेचा आरोप. पत्रकार परिषद. हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या स्तरावर सध्या देशात किमान 1 महिना पुरेल इतका एलपीजी गॅस साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. ठाणे हॉटेल संघटनेने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणावर काळाबाजारी सुरू असल्याचा आरोप केला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम आता हॉटेल व्यवसायांवर दिसून आला आहे. ठाण्यात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने सुमारे 800 लहान मोठे हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आल्याचा इशारा हॉटेल संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे गॅस टंचाई ही प्रत्यक्षात पुरवठ्याअभावी नसून काळ्या बाजारामुळे कृत्रिमरित्या निर्माण झाली आहे, असा आरोपही संघटनेच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करणे अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ठाणे हॉटेल संघटनेच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या वतीने ठाण्यात सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायाने गॅस पुरवठ्याबाबत माहिती दिली. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने ठाणे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्यात लहान मोठी मिळून सुमारे 800हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्य व्यवसाय चालतात. मात्र गॅस पुरवठा कधीही खंडित होऊ शकतो. तसेच हॉटेल व्यवसायांसाठी गॅस देणे काही काळासाठी बंद केले जाऊ शकते, अशी माहिती गॅस पुरवठादाराकडून मिळाल्याने हॉटेल चालक चांगलेच संभ्रात पडले आहे. तर सर्व हॉटेल चालकांकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत हॉटेल संघटनेने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या स्तरावर सध्या देशात किमान 1 महिना पुरेल इतका एलपीजी गॅस साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ठाणे शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे होत नसल्याची तक्रार हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. हॉटेल व्यवसाय प्रामुख्याने 19.5 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर चालतो. शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये दररोज शेकडो ग्राहकांसाठी जेवण तयार केले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर गॅसची गरज भासते. मात्र सध्या गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक हॉटेल्सकडे केवळ काही दिवस पुरेल इतका साठा. अशा प्रकारे ठाण्यातील हॉटेल संघटनेने भीती व्यक्त करत सरकारला उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% एलपीजी आहे, 30% सीएनजी आहे, पीएनजी आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळ सांगितलं बी, आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या सीएफओ होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियड मध्ये. त्याच्यामुळे आजचे दिवस ठाण्यामध्ये हे हाल झालाय. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% पीएनजी झाला असता, 20% एलपीजी झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं, आता नवीन सीएफओ आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेले आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये एक रविवार सोमवार पर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझ्या स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये, 27 म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालू होणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवस साठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. काय म्हणून पोलीस कंप्लेंट आम्ही देणार आहे. हो हो, तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे, त्याच्यानंतर डुमरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.